नमस्ते विद्यार्थ्यांनो, इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी विषयाचे 25 प्रश्न, अशाच प्रकारची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5 त्यातील मराठी विषयाचे 25 प्रश्न आपण पाहूयात. चला तर पाहूयात. प्रश्न 1 ते 3 साठी आपल्याला या ठिकाणी एक कविता दिलेली आहे आणि या कवितेवर आधारित 3 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं शोधायची आहेत. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना: खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता इथं कविता दिलेली आहे. या कवितेचा मी पूर्ण अर्थ सांगत बसणार नाही, वेळ लागेल. त्यामुळं मी फक्त कविता वाचून दाखवेल आणि उत्तरं आपण शोधणार आहेत. चला तर पाहूया कविता काय आहे. अगोदर सुरुवातीला बघा कविता काय दिलेली आहे आपल्याला. ते पहाटेचा पारिजात तशी माझी आई, घरदार आनंदानं दरवळत राही. ज्ञानेशाची गोड ओवी तशी माझी आई, गोडी आईच्या पाहण्याची अमृतालाही नाही. चंदनाचा देह डोळा तेवते समयी, कष्ट करीते अपार कधी कष्टा नाही. पाहताच आई बालपण जागे होई, वेदमंत्राहून थोर भाबडी अंगाई. कोटी कोटी देवाहून थोर एकाई, म्हणून का विठ्ठला म्हणती विठाई. हे बघा, आपल्याला या ईश्वराचं महत्त्व किंवा ईश्वराला आई का म्हटलं जातं, आईचा आणि ईश्वरामध्ये काय साम्य आहे हे या कवितेतून सांगितलेलं आहे. परंतु आपण प्रश्न पाहणार आहेत, सर्व अर्थ मी सांगत बसणार नाही आहे. चला पहिला प्रश्न काय आहे पहा. इथं कवितेत विठ्ठलाला काय म्हटले आहे तर बघा, तुम्ही इथं जर पाहिलं बघा, हे वाक्य बघा, कोटी कोटी देवाऊनी थोर एक आई, म्हणून का विठ्ठलाला म्हणती विठाई. मग आपल्याला प्रश्न काय, कवितेत विठ्ठलाला काय म्हटले आहे बघा बरं. म्हणून का विठ्ठला म्हणती विठाई, म्हणून विठ्ठलाला विठाई म्हणतात. मग काय म्हटलेलं आहे, विठाई. कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, आईला पाहिल्यावर काय जागे होते असे कवीने म्हटले आहे. बघा, आईला पाहिल्यावर काय जागे होते असे कवीने म्हटले आहे. तर याचं सुद्धा आपण उत्तर शोधायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की बघा, हा जर उतारा कडवं जर पाहिलं, पाहताच आई बालपण जागे होई. म्हणजे बघा, आपल्याला प्रश्न आहे, आईला पाहताच काय जागे होते असे कवीने म्हटलं आहे. तर नक्कीच काय जागे होते, बालपण. मग कुठं आहे बालपण, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पहा सुधा. प्रश्न 3, सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आलेला आहे कवितेत बरं का. आता सुधा, मग त्यासाठी समानार्थी शब्द पाठ असावे लागतील. सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर अमृत आहे. अमृत आलं आहे का बघा बरं. हे बघा इथं आहे, अमृत आहे की नाही. मग आता या ठिकाणी आलं आहे का अमृत, आहे. कुठं आहे, पर्याय क्रमांक 4. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आपण पाहूया चौथा प्रश्न. बघा काय, खाली दिलेल्या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध म्हणजे काय रे, चुकीचे, अशुद्ध, शुद्ध नसलेले. सुलभावतीच्या मैत्रिणी ग्रहपाठ पूर्ण करून शाळेत गेल्या. आता इथं आपल्याला चुकीचे शब्द शोधायचे. सुलभामध्ये काही चूक आहे का, नाही. व तिच्या हे बरोबर आहे. मैत्रिणी हा शब्द चुकलेला आहे. मैत्रिणी काय पाहिजे होतं इथं, तर मैत्रिणी हा शब्द असा पाहिजे होता, मैत्रला पहिली वेलांटी त्री आणि नी असा शब्द हवा होता, मैत्रिणी. म्हणजे हा एक चुकीचा आहे, मैत्रिणी. आणि ग्रहपाठ लिहिलंय, तो शब्द कसा पाहिजे, गृहपाठ असा असला पाहिजे. मग कोणते शब्द चुकीचे आहेत, 2, मैत्रिणी आणि ग्रहपाठ. बघूया, तिच्या तर चुकीचा नाही, पूर्ण पण नाही चुकीचा. मैत्रिणी आहे म्हणजे हे क एक येणार आहे आणि ग्रहपाठ हे ड एक येणार आहे. क आणि ड असं कुठं आहे, फक्त क आणि ड, पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया 5वा प्रश्न. पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. परवा तुमचा सूरपारंबीचा खेळ आम्ही पाहिला. हे बघा, उद्देश आणि विधेय, कर्त्याचा जो भाग आहे का तो उद्देश असतो, हे लक्षात घ्या. आणखी इथं सांगतो मी तुम्हाला, कर्त्याचा जो भाग असतो तो उद्देश असतो आणि बाकीचा सर्व राहिलेला भाग विधेय असतो. मग
कर्ता आणि कर्त्याला लागून आलेले कर्त्याला जोडून आलेले शब्दसुद्धा उद्देशामध्ये येत असतात. बघा आता, परवा तुमचा सूरपारंबीचा खेळ आम्ही पाहिला. मग आता कोणी पाहिला? बघा, सूरपारंबीचा खेळ काय पाहिला? तर तुमचा सूरपारंबीचा खेळ कोणी पाहिला? आम्ही मग काय झाला? कर्ता झाला. कर्ता म्हणजेच काय झाला? उद्देश विभाग झाला. मग इथं कुठं आहे आपल्याला दिसतं आम्ही? हे बघा, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 6. खाली दिलेल्या शब्दातील एकूण किती शब्द नपुंसकलिंगी आहेत? आपल्याला माहीत आहे, लिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तो आलं की पुल्लिंग, ते आलं की स्त्रीलिंग आणि ते आलं की नपुंसकलिंग. पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, अनेक वचन असेल का? अनेक वचन, अनेक वचन. तर त्याचं कशात रूपांतर करून घ्यायचं? अगोदर एक वचन आणि नंतरच त्याचं लिंग बघायचं. मग आता बघूयात. नदी, ती नदी स्त्रीलिंग. पुस्तक, इथं लिहितो लगेच, ते पुस्तक म्हणजे एक आलं नपुंसकलिंग. त्यानंतर घर, ते घर 2 झाले. फळा, तो फळा पुल्लिंग झालं. पाणी हे अनेक वचन आहे, त्याचं आपल्याला अगोदर एक वचन सांगितल्याप्रमाणे पान करावं लागेल, पान. आणि पान केल्यानंतर पानला काय वापरणार आपण? ते पान म्हणू, म्हणजे हे तिसरं एक आलं, ते पान. त्यानंतर कंगवा, तो कंगवा. चप्पल, ती चप्पल. मंदिर, ते मंदिर. बघा, ते मंदिर म्हणजे 4 झाले. लिंबे अनेक वचन, एक वचन केलं तर लिंबू, आणि लिंबू म्हटल्यानंतर आपण तो लिंबू म्हणू, म्हणून पुल्लिंग. मग स्त्रीलिंग कोणकोणते शब्द आले? पुस्तक, घर, पान आणि मंदिर, हे 4. असं कुठं आहे पर्यायामध्ये? 4 कुठं दिसतंय का? दिसतं आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7. कवी किंवा लेखक नाव व टोपण नाव यानुसार चुकीचा पर्याय कोणता? या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे? कवी आणि त्यांचे टोपण नावं दिलेले आहेत. लेखक असतील, कवी असतील, त्यांचे टोपण नावं दिलेले आहेत. तर त्यावरून आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. पहा, प्रल्हाद केशव अत्रे यांना प्रके अत्रे सुद्धा म्हणतात. आणि पुढे लिहिलेलं आहे केशवसूत. बाळांनो, हे बरोबर आहे का रे? तर नक्कीच नाही. यांना काय म्हटलं जातं? केशवसूत नाही, केशव कुमार म्हटलं जातं. काय नाव आहे त्यांचं? केशव कुमार. केशव कुमार. आणि केशवसूत कुणाचं आहे माहीत आहे? कृष्णाजी केशव दामले. कोणाचं? कृष्णाजी केशव दामले. राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज, हे बरोबर आहे. आणखी यांना म्हणतात बाळकराम पण म्हणतात बरं का, बाळकराम. हे बघा, गोविंदाग्रज पण म्हणतात आणि बाळकराम असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर बघा, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आरती प्रभू, हे पण बरोबर आहे. नारायण सूर्याजी ठोसर, संत रामदास, हे पण बरोबर आहे. म्हणजे आपल्याला चुकीचं विचारलं होतं, चुकीचं काय आलं? पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. यानंतर आपण पाहूया प्रश्न 8 ते 10 साठी काही सूचना दिलेल्या आहेत. प्रश्न 8 ते 10 साठी सूचना. खाली दिलेला संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. असा प्रश्न परीक्षेत येणारच आहे. संवाद नीट वाचायचा आणि समजून घ्यायचा. चला संवाद वाचूया. आई, अगं ये आई, आज निबंध स्पर्धा आहे, त्यात मी भाग घेतला आहे. बघा, आई आणि कोणामध्ये तरी संवाद आहे, मुलगा असेल मुलगी, पुढे कळेल. अरे वा, छान, कोणता विषय दिला आहे? मग आई म्हणाली लगेच, अरे वा, छान. मग कोणता विषय निबंधासाठी दिलेला आहे? पर्यावरण संरक्षण. लगेच त्याने उत्तर काय दिलं? मुलगा मुलगी कोणी असेल त्याने उत्तर दिलं पर्यावरण संरक्षण. आगाई, या स्पर्धेबरोबर आमच्या शाळेत वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धा होणार आहेत. आणि नंतर आई आणि त्या आईचा मुलगा असेल मुलगी त्यांच्यामध्ये आणखी संभाषण झालं. मुलगा मुलगी काय म्हणाले बघा,
आगाई या स्पर्धेबरोबर आमच्या शाळेत वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धा होणार. म्हणजे वक्तृत्व म्हणजे भाषणाची स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा पण होणार आहे. मग अंकिताने कोणत्या स्पर्धेत भाग घेतला आहे? आता आई म्हणाली, मग अंकिताने कोणत्या स्पर्धेत भाग घेतला आहे? म्हणजे बोलणारी तर अंकिता नाही, नक्कीच नाही आतापर्यंत बोलणारी. खाली पहा, आगाई तिला काही येत नाही असलं. बाबा व आजोबा परवाच ओरडत होते, ती नुसता अभ्यासच करते. म्हणजे बघा, बोलणारा कोण आहे? मुलगा आहे. आगाई तिला काही येत नाही, म्हणजे असलं येत नाही म्हणजे काय, बाकीचं येत नाही, पण अभ्यास मात्र ती छान करते, बरोबर. आणि आई आणि बाबा आणि आजोबा ओरडत होती तिला कशासाठी? ती नुसता अभ्यास करते म्हणून. पुढं पहा, पण माझा पहिला नंबर येतो वर्गात. कोण म्हणलं असेल? लगेच तुमच्या लक्षात आलं, लगेच अंकिता काय म्हटली? पण माझा वर्गात पहिला नंबर येतो. का? कारण ती अभ्यास करते. पुढं बघा, आई ती बघ अंकिता आली. म्हणजे तिने बोललं की बोलली ना ती, मग लगेच मुलगा म्हणाला ती बघ अंकिता आली. दिनेश चल लवकर, शाळेत जायला उशीर होतोय. कोण म्हणाला असेल? अंकिता म्हणाली. दिनेश चल लवकर, शाळेला जायला उशीर होतोय. आई डबा व बॉटल दे. आणि मग दिनेश काय म्हणाला? उशीर होतोय तर आई डबा व बॉटल दे. पाण्याची बॉटल तुम्ही पण नेता ना पाण्याची बॉटल, का नाहीत नेत? चला आता यावरचे प्रश्न बघूयात. यावर 3 प्रश्न आहेत. आता 3 प्रश्नावरून आपल्याला समजलेला आहे उतारा, म्हणजे संवाद समजला आहे, मग आपण उत्तरं लिहू शकतो. बघा प्रश्न काय आहे पहिला, 8वा प्रश्न. वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी? दुपार, सकाळ, सायंकाळ, रात्रीची. सरळ तुम्हाला सांगता येईल सकाळ. का? कारण शाळेला जायला उशीर. संध्याकाळी तर शाळेत जात नाही तुम्ही, सकाळीच जाता, म्हणजे सकाळची वेळ. हा प्रश्न असतोच बरं का परीक्षेमध्ये, वेळ, संवादाची वेळ कोणती असावी असा अंदाज आपल्याला करावा लागतो. चला, कोणती स्पर्धा शाळेत होणार नाही? बघा त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं कोणकोणती स्पर्धा होणार आहे. निबंध स्पर्धा होणार आहे, हे बघा इथं. वक्तृत्व स्पर्धा होणार आहे, रांगोळी स्पर्धा होणार आहे, म्हणजे रांगोळी होणार आहे, निबंध होणार आहे, वक्तृत्व कोणती होणार नाही? गायन स्पर्धा, म्हणून पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपण पाहूया 10वा प्रश्न. वरील संवाद प्रत्यक्ष किती जणांमध्ये झाला? हे बघा, नाव किती जणांचे आले याच्याशी देणं घेणं नसतं. त्या संवादात प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला, म्हणजे बोलले किती जण. तर कोण कोण बोलले रे? आई. कोण कोण? हे बघा, आई. त्यानंतर दिनेश आणि अंकिता. मग किती जण झाले? 3. आई, बाबा आणि आजोबाचं नाव आलेलं आहे, परंतु ती बोललेत का? नाही. मग पर्याय क्रमांक 3ला 3 दिलेला आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण 11वा प्रश्न. काय आहे पहा, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती? विरुद्धार्थीचे विचारले बाळांनो. 1 बघा इथं दिलेलं आहे, हिंसा अहिंसा. ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आहे, बरोबर आहे. दुसरं आहे हर्ष खेद. हर्ष म्हणजे पण आनंद, हर्ष, आणि खेद म्हणजे दुःख, म्हणजे हे पण विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. उधळ्या म्हणजे खूप खर्च करणारा, आणि कंजूस म्हणजे काहीच खर्च न करणारा, कंजूस आहे की नाही? हे पण विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. तुम्ही उधळे आहेत का कंजूस आहेत? तुम्ही उधळे आहेत का कंजूस आहेत? माणसानं उधळे पण असू नये, कंजूस पण असू नये, योग्य ठिकाणी खर्च केला पाहिजे. आलं का लक्षात? आणि मग 4 जो आहे, शिक्षा आणि दंड. शिक्षा आणि दंड हे मात्र काय आहे? समानार्थी शब्दाची जोडी आहे, म्हणून हे उत्तर चुकीचं आहे. पण जे चुकीचं आहे ते उत्तर आपलं बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे आपलं. ओके. यानंतर पाहूया 13वा प्रश्न. काय आहे पहा 13वा प्रश्न. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. बघा म्हण काय आहे बघा. आपला 12वा प्रश्न राहिला, अगोदर 12वा पाहूयात. अधोरेखित शब्दाचा अचूक अर्थ कोणता? तर पहा, अधोरेखित शब्द म्हणजे अंडरलाईन केलेला अधोरेखित. हे पहा, वाक्य वाचूया. सकाळी सुमनने, इथं सुममने झालंय, सुममने झालंय, असू द्या काय हरकत नाही. सुमनने हे नाव आहे. सुमनने व साक्षीने देवाला सुमन वाहिले.
सुमन वाहिले. सकाळी देवाला काय वाहतात? सुमन म्हणजे सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला माहीत आहे का? बघा, सुमन नाव हे पहिलं असतं तर सुमन नाव आलं असतं, पण अधोरेखित कुठं आहे? या सुमनला आहे. म्हणजे बघा, नाव तर येणार नाही, पवित्र मनानं सुद्धा येऊ शकतं, पण इथं नाही येणार ना. सुमन वाहिले म्हटलंय. आलं का लक्षात? मग सुमन म्हणजे काय? फूल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पहा, खाली दिलेली म्हण पूर्ण करा. म्हण बघा, म्हणी पाठ असल्या पाहिजे. कधी कधी म्हणी आपल्याला पुस्तकामध्ये असलेल्या विचारल्या जात नाहीत, तर खेडेगावामध्ये बोललेल्या म्हणी विचारल्या जातात. तशीच ही म्हण आहे. काय? अग डॅश डॅश मला कुठे नेशी, काशी बैल म्हशी राशी. आता म्हणीला हे बघा, यमक जुळणारा शब्द तर येणार आहे, हे लक्षात घ्या. बैल तर येणारच नाही, पण म्हण काय माहिती आहे का? अग म्हशी मला कुठे नेशी. पर्याय क्रमांक 3 म्हशी. यानंतर पाहूया आपण 14वा प्रश्न. बघा, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर टिंबटिंब विरामचिन्ह वापरतात. बाळांनो, विरामचिन्ह, सगळे विरामचिन्ह आणि ते केव्हा वापरतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. हे बघा, स्वल्पविराम कसा असतो? अगोदर बघा, हे असा असतो स्वल्पविराम. कसा असतो? स्वल्पविराम अशा पद्धतीनं. आणि तो कधी वापरतात रे? एकाच प्रकारचे शब्द जर एकापाठोपाठ येत असतील, एकाच प्रकारचे शब्द जर एकापाठोपाठ येत असतील तर मात्र स्वल्पविराम वापरतात. आलं लक्षात? प्रश्नचिन्ह, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात अशा प्रकारचं, बरोबर. अर्धविराम, हे बघा, 2 वाक्य जर जोडायची असतील तर हे अर्धविराम असं चिन्ह वापरतात. आणि अपूर्णविराम, 2 टिंब हे असे अपूर्णविराम, हे मात्र वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यावर वापरलं जातं. आहे की नाही? आपण म्हणतो बघा, आमच्या शाळेतील पुढील विद्यार्थ्यांनी सहलीत भाग घेतला, 2 टिंबा पूर्णविराम देऊन नावं लिहिले जातात पुन्हा त्यांचे. अलग लक्षात? त्यानंतर प्रश्न 15वा. पर्यायातील कोणता शब्द जोड शब्द नाही तो पर्याय निवडा. उन्हाळा आहे, आईस्क्रीमवाला आला आहे, त्याच्यामुळे आईस्क्रीमची घंटी वाजायला लागलेली आहे. चला, प्रश्न मी पुन्हा एकदा वाचतो. बघा, पर्यायातील कोणता शब्द जोड शब्द नाही तो पर्याय निवडा. आपल्याला 14व्या प्रश्नामध्ये काय अडचण नाही. आता पर्यायातील कोणता जोड शब्द नाही? अर्धा मुर्दा हा जोड शब्द आहे बाळांनो. तिखट मीठ हा पण जोड शब्द आहे. स्वागत जोड शब्द नाही. झाड झाडोरा हा पण जोड शब्द आहे. मग कोणता नाही बाळांनो? तर स्वागत हा जोड शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. यानंतर 16वा प्रश्न पहा. वाक्प्रचार व त्याचा अर्थ यानुसार अयोग्य पर्याय निवडा. 1. गलबलून येणे म्हणजे मन भरून येणे, हे बरोबर आहे. पोटाशी धरणे म्हणजे मायेने जवळ घेणे, हे पण बरोबर आहे. रुंजी घालणे खाऊन टाकणे हे चुकीचं आहे बाळांनो, हे चुकीचं आहे. कानोसा घेणे म्हणजे कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे, हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं काय? हे पर्याय क्रमांक 3. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पण रुंजी घालणे म्हणजे नेमकं काय? तर घिरट्या घालणे, घिरट्या घालणे, घिरट्या घालणे. आलं लक्षात तुमच्या? फुलाभोवती नाहीत का भुंगे घिरट्या घालतात, फुलपाखरं घिरट्या घालतात. चला, म्हणजे उत्तर काय आलं याचं? पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 17. काय आहे बघा. शब्द व समानार्थी शब्द यानुसार अयोग्य जोडी निवडा. अयोग्य म्हटलं बरं का, अयोग्य म्हणजे चुकीची. ठाई ठिकाणी हे बरोबर आहे, समानार्थी शब्द बरोबर आहे. सानुली, सानुली म्हणजे काय असतं माहिती आहे का बाळांनो? लहान असते, लहान. वाटते सानुली मंद जुळूक मी व्हावे, कविता आहे का नाही 3रीला? सानुली म्हणजे छोटी आणि या ठिकाणी मोठे दिले म्हणजे हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. किताब पदवी हे सुद्धा बरोबर आहे.
हिंदीमधला किताब म्हणजे पुस्तक नाही, किताब एक पदवी असते, किताब म्हणजे पदवी. अंगुली म्हणजे बोट, हे पण बरोबर आहे. म्हणजे 3 शब्द समानार्थी बरोबर आहे जोडी. हे मात्र नाही. पण आपल्याला अयोग्य विचारले. अयोग्य कोणते? पर्याय क्रमांक 2. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आपण पाहूया 18वा प्रश्न. काय प्रश्न पहा. चांडाळ चौकडी या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ पर्यायातून निवडा. चांडाळ चौकडी तुम्ही ऐकलं असेल. तर पहा, हुशार लोक, निरीक्षर लोक, दुष्ट कारस्थानी माणसाचा गट, चैनी व्यक्ती. तर चांडाळ चौकडी म्हणजे काय माहिती आहे का? दुष्ट आणि कारस्थानी लोक. आता बघा तुमच्या गावात सुद्धा काही लोक असते, असे असतात माणसं, ते दोघं चौघ आले की म्हणतात आले बाबा चांडाळ चौकडी. म्हणजे ते काहीतरी उचापती करणार, कुणाला तरी काहीतरी वाईट करणार लोकांचं, त्याला म्हणायचं चांडाळ चौकडी. म्हणजे दुष्ट कारस्थानी लोक. पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया 19वा प्रश्न. हे बघा, पर्यायातील कोणता शब्द समूहदर्शक शब्द नाही असं विचारलेलं आहे. पलटण आहे समूहदर्शक शब्द. पलटण काय आहे? समूहदर्शक शब्द आहे. शूर, शूर ह्या समूहदर्शक नाही शब्द. शूर हा विशेषण आहे बाळांनो. चळत माहीत आहे तुम्हाला, कशाची? नाण्यांची असते चळत, हा सुद्धा आहे समूहदर्शक शब्द. आणि रास हा सुद्धा समूहदर्शक शब्द आहे. मग कोणता नाही? शूर. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूयात आपण 20वा प्रश्न. खालील वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत? अचूक पर्याय कोणता? सर्वनाम कळतं की आपल्याला, नामाबद्दल विशेष नाही. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. आता बघूया आपण वाक्य काय दिलेलं आहे. मला जरा त्या काकांचा रागच आला म्हणून आम्ही तिथून निघून गेलो. हे बघा, इथं जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की मला हे सर्वनाम आहे, स्वतःबद्दल वापरलेलं. जरा त्या काकांचा, त्या काकांचा म्हणजे काकांबद्दल वापरलेलं आहे. पण दर्शक आहे, दर्शक सर्वनाम आहे. पण दाखवू द्या, असू द्या काय, त्या काकांचा, त्या पण आलेला आहे. म्हणून आम्ही 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 हे सर्वनाम आहे. बघा, मला जरा त्या काकांचा रागच आला म्हणून आम्ही तिथून निघून गेलो. म्हणजे इथं हे आम्ही पण आहे. म्हणजे किती आहेत सर्वनामे? तर 3 आहेत. 3. पण कधी कधी काय होतं माहीत आहे का? हे त्या जरी असेल तर ते दर्शक सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार आहेत. आलं लक्षात? म्हणून इथं 3 हे उत्तर. आता पहा प्रश्न क्रमांक 21. रिकाम्या चौकटीत कोणती अक्षरे लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील असं म्हटलंय. होतील. आता काय होतं माहिती आहे का? प्रत्येक पर्यायातले शब्द असे ठेवूनच बघायचे. पहिले बघू आपण. घसरा, झसरा, हसरा, कासरा. तिथं फक्त झसरा होत नाही, हे झ येत नाही तिथं बरं का. झसरा शब्द तयार होत नाही. पुढं दुसरा पर्याय दसरा, हसरा. तिसऱ्या याच्यात छसरा शब्द होत नाही म्हणून ते येत नाही. तिसरा बघा, तिसरा. बघा तिसऱ्याला तिसराच तयारपर्यंत झाला आहे. बघा किती कामाला आहे. तिसरा हे काय, हे बघा इथं तिसरा, त्यानंतर हसरा, त्यानंतर दसरा, त्यानंतर कासरा. कासरा माहिती आहे की बैलाचा असतो तो, खेड्यातल्या विद्यार्थ्यांना माहीत असतो. मग काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3. खेड्यातल्या बी काय काय नसतं, येड्या येड्या लेकराला माहिती. आलं लक्षात? कासरा काय, कासरा माहीत नसतं खेड्यातल्या लेकराला म्हणल्यावर वेडेच लेकरं किती. बैलांचा असतो बघ, बैलाला बांधलेला, बैलाला दोन्ही बैलाला कासरा, दोरी दोरी दाव, कासऱ्यानं ओढली. बैलगाडी बघितली, बैलगाडी, बैलगाडीला सुद्धा असतो कासरा. प्रश्न क्रमांक 22. वन, डा, द, झेन, न या 5 अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटच्या 3 अक्षरी शब्दांच्या पर्यायातील कोणता समानार्थी शब्द नाही? हे बघा, ह्याच्यापासून शब्द तयार होतो. झेंडा वंदन, झेंडा वंदन. आता शेवटचा शब्द काय? वंदन. त्याचा समानार्थी शब्द नमन पण आहे, दंडवत पण आहे आणि अभिवादन पण आहे. नाही काय? बंधन नाही. मग नाहीच विचारलंय म्हणून पर्याय क्रमांक
2 बंधन हे आपलं उत्तर आहे. यानंतर 23वा प्रश्न पाहूया. 1 2 3 4 5 हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास सर्वात शेवटी येणारा शब्द कोणता? हे पाहता. वर्णानुक्रमे म्हणजे आपण मूळाक्षर लिहितो त्या पद्धतीने. तिथं सर्वात अगोदर काय येतं? पहिलं अक्षर इथं काय? ये. इथं द, इथं त, इथं च आणि इथं प. तर याचा विचार केल्यावर वर्णानुक्रमे लावताना पहिल्यांदा काय येईल? एचा शब्द म्हणजे एक येईल. एक. त्यानंतर ए झाल्यानंतर चचा शब्द येईल. च येतं म्हणून 4. 1 4. त्यानंतर 4 झाल्यानंतर च झाल्यानंतर त येतं. त म्हणजे 3. त्यानंतर द म्हणजे 2 आणि त्यानंतर प म्हणजे 5. पण शेवटी काय आलं रे बाळांनो? 5. मग 5 कुठं आहे? पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया डिस्क या शब्दासाठी अचूक मराठी शब्द कोणता? उपग्रह, दूरनियंत्रक, तबडकी आणि तबकडी. हे बघा इथं चुकतात विद्यार्थी. तबडकी लिहिलं इथं आणि तबकडी मागचा पुढं फक्त अक्षर आहे. पण काय म्हणतात? डिस्क म्हणजे तबकडी. यानंतर शेवटचा प्रश्न 25वा. पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी या शब्दसमूहासाठी एक शब्द पर्यायातील कोणता येईल? तर बघा कुळपणी, पूरपेरणी, धूळ पेरणी, मळणी. हे बघा पाऊस पडण्यापूर्वी केलेली म्हटलंय. मग पाऊस पडण्याच्या पूर्वी काय असतं? धूळ असते म्हणजे पाऊस नसतं, कोरडा आहे की नाही जमीन. म्हणून धूळ पेरणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असलं पाहिजे, असावं. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5 मधील मराठी विषयाचे 25 प्रश्न व त्याचे स्पष्टीकरण घेतलेले आहे. समजलं असेल. या ठिकाणी आपण थांबूयात.